हरिओम. समाधिपाद सूत्र क्रमांक 15. दृष्ट अनुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकरण संज्ञा वैराग्यम. याचा अर्थ असा होतो की प्रत्यक्ष भोगलेले किंवा ऐकलेले सुख विषय ज्याच्याबाबत मनुष्याच्या मनात तृष्णा उरत नाही आणि ज्याने आपल्या मनाला पूर्ण वश केलेले आहे त्या अवस्थेला वैराग्य असे म्हणतात. पतंजली इथे वैराग्य म्हणजे डिटॅचमेंट काय आहे, त्याची संज्ञा काय आहे ते स्पष्ट करतात. मनुष्य नेहमी दृष्ट म्हणजे दृश्य स्वरूपात प्रत्यक्ष पाहिलेले भोगलेले सुख, इंद्रिय भोग, धन आणि अनुश्राविक म्हणजे शास्त्रात वर्णिलेले स्वर्ग, शास्त्रात वर्णिलेले सुख यांची तृष्णा धरतो. पण जो साधक या सर्व विषयांपासून वितृष्ण होतो, या सगळ्या विषयांच्या लालसेपासून मुक्त होतो आणि ज्याने ज्याचे मन वशीकरणात म्हणजे स्वसंयमात घेतले आहे त्यालाच खरी वैराग्यावस्था प्राप्त होते. म्हणजे वैराग्य हे उपदेशाने नव्हे तर मनाच्या खोलवरून आलेल्या तृष्णा त्यागाने मिळते. एखाद्या व्यक्तीकडे धन आहे, पद आहे, मान आहे, सुखसोयी आहेत, तरी पण तो त्यांच्याशी चिकटून राहत नाही. तो म्हणतो, हे सर्व असले तरी मी त्यांचा गुलाम नाही. ही वैराग्यावस्था आहे. कोणी सतत इंद्रिय भोग भोगले पण शेवटी कळाले की यात शाश्वत समाधान नाही आणि हळूहळू त्याच्याकडे असलेली लालसा नष्ट होत गेली आणि त्याचं मन दुसरीकडे वळालं, तर हा दृष्ट विषयांचा वितृष्ण झालेला मनुष्य आहे. कोणी स्वर्गीय सुखाविषयी ऐकतं पण त्यालाही ते फोल वाटते, कारण साधक जाणतो की खरी आत्मशांती ही आत्मसाक्षात्कारातच आहे, बाह्य सुखात नाही. हा अनुश्राविक विषयांचा वितृष्ण झालेला मनुष्य आहे. वैराग्य म्हणजे पळून जाणे नव्हे तर मनातील आसक्तीचा त्याग करणे होय. बाहेरून विषय असले तरी मन ज्याच्याकडे खेचले जात नाही ते खरे स्वातंत्र्य आहे. ते इंद्रियांवरती आहे, मनावरती आहे आणि आता इंद्रिय आणि मन यांच्यावरती पूर्ण वशित्व मिळवलेलं आहे. दृष्ट म्हणजे प्रत्यक्ष आणि अनुश्राविक म्हणजे ऐकलेले, कल्पिलेले या विषयांच्या विषयी ज्याला तृष्णा राहत नाही आणि ज्याने आपल्या मनावरती पूर्णपणे वश केलेलं आहे त्यालाच वैराग्य म्हणतात. अशी व्याख्या पतंजलींनी या सूत्रामध्ये दिलेली आहे. धन्यवाद.